नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पावसाळा सुरू झाला की भजीची तर आठवण येतेच आणि बऱ्यापैकी आपण भजी तर नक्कीच पावसाळ्यामध्ये बनवतो. खायलाही बरी लागतात. आणि आता या पावसाळ्यात मक्याची कणसंही बऱ्यापैकी येऊ लागली आहेत. तर या मक्याच्या कणसापासून म्हणजेच आपण मक्यापासून बनवणार आहोत भजी. ती सुद्धा बाहेरून कुरकुरीत असणार आहे, आतमधून अगदी नरम असणार आहे. तर चला, जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर बघा, इथे मी कणीस घेतले. अशा पद्धतीचं कणीस असताना जेव्हा अगदी ताजं असतं तर त्याची दाणेदार अगदी असतं. दाणेदार असलं की ते अगदी दाणे त्याचे बऱ्यापैकी मिळतात. तर त्याच्या अगोदर मी 2 तुकडे करणार आहे. आता ह्याला आपण त्याची कणस म्हणजे त्याचे दाणे कसे काढायचे ते तुम्हाला सांगते. भजी करताना दाणे आपण अगदी सेपरेट करायचे नाही, या पद्धतीने आपण त्याला कापून घ्यायचं. अशा पद्धतीने कापल्यामुळे काय होतं ते तुम्हाला सांगते. तर आता बघा, आता हे सगळे मी मक्याचं कणीस आहे ते सगळं अशाच पद्धतीने काढून घेणार आहे. आता हे कापून घेतल्यानंतर सुटसुटीत करायचं. आणि जेव्हा ही दाणे आपण अशा पद्धतीने काढून भजी बनवतो ना, तर ती मात्र तेलामध्ये फुटू शकतात. म्हणून ह्याची काळजी घ्यावी लागते. तर तुमच्याकडे जर दाणे असतील तर तुम्ही काय करा, त्याला मिक्सरमध्ये किंवा चॉपरमध्ये थोडंसं फिरवून घ्या, म्हणजे काही तुम्हाला तेलामध्ये वगैरे फुटणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचे टिप्स आहे, नक्की लक्षात ठेवा. मक्याचे आपण दाणे अगदी बऱ्यापैकी केले, त्यात कांदा घालायचा आहे, लाल तिखट घालायचं आहे, त्याचबरोबर धणे थोडेसे कुटून घेतलेत मी. आणि कांदा मात्र अगदी जास्त नाही, छोटासा घालायचा. जराशी हळद घालायची. इथे हिरव्या मिरच्या तुम्हाला जर तिखट न तिखट असलेला कोणताही घालू शकता. मी तिखट नसलेला अगदी बऱ्यापैकी घातलंय. थोडासा ओवा हातावरती चोळून घालायचा. आता कारण का ओवा त्यासाठी घातलाय, आपण बेसन घेणार आहोत. आता ओवा घातल्यानंतर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर जास्त घातली तरी हरकत नाही. आणि नंतर चवीपुरतं मीठ घालून, इथे आपल्याला सोडा वगैरे कशाचाही वापर करायचा नाही. आता त्यात पाणी न घालता आपण अगोदर सगळी जिन्नस एकजीव करून घेऊया. कारण मक्यामध्ये बऱ्यापैकी पाणी असतं. चांगलं चोळून घ्यायचं, अगदी व्यवस्थित चोळून घ्या. चोळल्यानंतर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचं बेसन. आता बेसन मी 1 कप घेतलंय, मेजरिंग कप. तुम्ही एक कोणतीही वाटी किचनची घेऊ शकता, किंवा तुम्ही नुसते 2-2 चमच्याने असं घातलं तरी हरकत नाही. कारण आपल्याला जितकं लागेल तितकंच बेसन घ्यायचं. बेसन सुद्धा अगदी भरपूर प्रमाणात नाही. फक्त त्याला अगदी अशा पद्धतीने बेसन घ्यायचं की फक्त भजी आपली तेलात पडली पाहिजे. आता मला हे कमी वाटतंय, मी पुन्हा घेतलंय. म्हणजे जेमतेम मला 1 कप तर पूर्ण त्या मक्याच्या जी आपली दाणे घेतले होते त्याच्यासाठी पुरेसे झाले. कारण का मी इथे 2 अगदी मक्याची कणसं घेतली होती. आता हे सगळं आपलं मिश्रण रेडी झालंय. तेल गरम करायचं. तेल गरम केलं कसं कळतं, जरासा दाणा एखादा टाकायचा, तो लगेच वरती आला म्हणजे तेल अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे, कुठेही कडकडीत नाही आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला जी सोयीस्कर वाटतात, लहान मोठी, त्या पद्धतीने आपण भजी सोडायची. सोडल्यानंतर मात्र 2 मिनटं थांबायचं. मग आपण त्याला उलट करायचं आणि गॅस मात्र मीडियम करा. म्हणजे जास्त मोठी केली तर काय होईल, आतमधून कच्चं राहील आणि वरतून मात्र सगळी करपून जातील. आता बघा, तुम्हाला जेव्हा तुम्ही झारा लावाल ना 2-3 मिनिटांनी, तुम्हाला आपणच कळेल की ती व्यवस्थित कुरकुरीत अशी झालेली आहेत आणि चांगली भाजली जातात. आता अशाच पद्धतीने झाल्यानंतर आपण ही भजी एखाद्या गाळणीमध्ये काढायची, म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असेल ते सगळं निघून जाईल. आता हेही झालं आणि त्याबरोबर खाण्यासाठी आपण एक मस्त चटणी बनवणार आहोत. तर चटणी बनवण्यासाठी आपण इथे 2 मोठे चमचे बेसन घेणार आहोत. जेव्हा तुम्ही वडापाव खाता किंवा भजी खाता, तुम्हाला ती सुकी चटणी मिळते ना, ती आपण बनवणार आहोत. या बेसनमध्ये जरासं मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण चांगलं व्यवस्थित घोळून घ्या. कारण का या ज्या बेसनच्या आहे ना, गुठळ्या राहता कामा नये. तर बघा, ते व्यवस्थित छान झालेले. बस एवढंच करायचं, जास्त पातळ करायचं नाही. आता हे असं झाल्यानंतर या कन्सिस्टन्सीवरती आलं पाहिजे. याला बाजूला ठेवूया. आणि बघा, ही मक्याची कणसं तुम्हाला आवाजावरूनच कळेल की किती मस्त झाली आहे. इतकी कुरकुरीत होतात बाहेरून सुद्धा आणि आतमधून अगदी नरम अशी राहतात. तर अशीच आपली ही मक्याची भजी झाली पाहिजे. आता पुन्हा कढईमध्ये तेल गरम करायचं आणि या बेसनमध्ये आपण बोटं बुडवायची आणि ज्या पद्धतीने मी टाकते ना त्या पद्धतीने टाकायचं. आता जिथे बाहेर तुम्ही बघाल तर वडापाव किंवा जी भजी बनवतात त्यांच्याकडे तसा चुरा राहतो. तर आता आपल्याकडे चुरा नाही आहे, कारण का आपण मक्याचं भजी बनवते. तर अशा पद्धतीने चुरा आपण करून घ्यायचा. म्हणजे या पद्धतीने जर नसेल ना, तर तुम्ही या पद्धतीने करून नक्कीच चटणी करून बघा, अगदी मस्त चटणी बनते. आता हा सगळा चुरा मी याच पद्धतीने सगळा बेसनचा करून घेणार आहे. आणि अगोदर हा चुरा केल्यानंतर थोडासा थंड करायचा, कारण का थंड केला तरच आपले ते मिक्सरमध्ये वाटलं जाईल. आता तो चुरा झाला, त्याच्यामध्ये आपली लसुणी असते, तर लसुणी चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची. आता मी नंतर या
याच्यावरती झाऱ्यावरती काढून अशा पद्धतीने काढले. मिरच्याही घातल्यात. मिरच्या तुम्ही तिखट वगैरे घालताना पण मात्र त्याला थोडंसं अगदी चिरून घ्या, नाहीतर फुटू शकतात मिरच्या. मिरच्याही झाल्या, मिरच्या नुसतं खाण्यासाठी. आता हे सगळं झालं की आपण आता चटणी बनवायला सुरुवात करूया. मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि हे जो चुरा आहे ना त्यात सगळा घालायचा, थंड करून घालायचं मात्र. त्याचबरोबर काश्मीरी लाल तिखट फक्त रंगासाठी, त्याचबरोबर तिखट घालायचं आहे. नंतर आपण घालणार आहोत इथे मीठ आणि त्याचबरोबर लसण जे आपण करून घेतलं त्याच्यात त्या. आणि इथे मात्र एक सिक्रेट घालतात त्याच्यात, ते पावाचा चुरा घालतात. तर आपण इथे माझ्याकडे अगोदरच ब्रेड क्रम्स होते तेच घालून वाटून घ्यायचं. आणि ते ते वडापाववाले तर नुसतं पाव होतं, आपण मात्र ब्रेड क्रम्स घातले. आता वाटून झाली, चटणी रेडी झाली. आता तुम्ही लोणावळ्याला कधी गेलात ना तर तुम्ही पाहते ना मक्याची जेव्हा ती भजी येतात ना तेव्हा ही जी चटणी आहे ना ती अगदी मस्त भुरभुरून टाकतात आणि चांगली त्याला लावून देतात. छान लागते म्हणजे अशी. आणि जर तिखट वगैरे असेल ना तर आणखीन मजेदार लागते. तर बघा ही मक्याची भजी आपली रेडी झालीत. आता ही भजी तोडूनही दाखवते, बाहेरून अगदी मस्त कुरकुरी आणि इतकी गोड आणि इतकी छान लागतात. नक्की करून बघा. पावसाळ्यात खायची एक मजाच वेगळी असते. सगळ्यांनाच आवडेल. संध्याकाळच्या वेळी तर अगदी जास्तच मजा येते चहाबरोबर खाण्यासाठी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? त्याचबरोबर आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करायचं, प्रत्येकांकडे शेअर करायचं, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही. काही बोलताना चुकलं असेल तर माफ करायचं आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर.